मराठीमध्ये एक म्हण आहे, देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आज आपलं हॉटेल बंद आहे, हॉटेल बंद आहे, आज आपलं हॉटेल बंद आहे. आता असं कोण आहे की जे ह्यांना ओळखत नाही? जर ओळखत नसाल तर प्लीज तुम्ही जाऊन इंस्टाग्राम, युट्यूब, कुठला तरी सोशल मीडिया जाऊन बघा. तिकडे तुम्हाला हे हमखास 100% दिसतीलच. हा आहे डॉली चायवाल्याच्या मोठ्या आत्याचा मोठा मुलगा. नाही, मला माहिती आहे ना तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल मी जे बोलतोय ते, पण ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं दिसल, म्हणजे जसं त्या डॉली चायवाल्याने बिल गेटला चहा पाजला, तसं ज्या दिवशी हा भाग्यश्रीवाला जाऊन एलॉन मस्कला ढावाळ जेवण देईल त्या दिवशी तुम्हाला माझं बोलणं खरं वाटेल. एकानं बिल गेट्सला चहा पाजला आणि एकाने एलॉन मस्कला ढावाळ जेवण फुल मटान नाद करतो काय, यायलाच लागतंय. कुणी काय बोलायचं नाही आधीच सांगतोय. आत्ताच इंस्टाग्रामवर 4 रील्स खाली जाऊन कमेंट करून आलोय, मराठी माणसाने मराठी माणसाचा पाय खेचायचा बंद करा, मराठी माणसाला चंद्रावर पोचवा, मराठी माणसाला सपोर्ट करा, गरीबाला सपोर्ट करा, गरीबाला मोठं करा. त्या पब्लिकनं ठेका घेतलाय सगळ्यांना शेजारी मोठं करायचं, फक्त माझाच नंबर येणार झालाय. माझा नंबर कधी यायचा? हॉटेल बाकीचे सर्व आज वार शनिवार, आज आपलं हॉटेल बंद आहे. आठवड्यातनं 4 दिवसाचं हॉटेल बंद आहे. आता धंदा कधी करतोय त्या बोकडांना त्यालाच माहिती. हे असं सारखं सारखं बंद ठेवण्यामुळे इथे ती माणसं फाडती, ती बॅनर मोडती, ती खुर्च्या, मग झालं नुकसान. कायदेशीर कारवाई करून आलेला होता, केस देऊन आलेला. कायदेशीर कारवाई होणार आहे त्यांच्यावर, कारण की आपल्या CCTV दिसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. ते सगळ्यांनी नोंद घ्या आणि जी बहुतेक कालची त्यांनी समजून घ्या. हे असं केल्यामुळे मला ज्या प्रकारे इंस्टाग्रामवर न्याय मागण्याचं आणि न्याय देण्याचं काम सुरू झाले, मला वाटतं सुप्रीम कोर्टाने एखादी शाखा इंस्टाग्रामवर काढायलाच पाहिजे. लय खतरनाक झालं ती लोक, म्हणजे येड्यागतच करायला लागले. ते डायरेक्ट सपोर्ट सिस्टीम आणि सपोर्ट हँगच करून टाकलं इंस्टाग्राम. काय लोकांना मागच्या 2-4 व्हिडिओ मध्ये मजा नाही आल्या, तर का मी तुम्हाला गुंजरून देऊ का? मी सांगितलंय 12 ऑगस्ट पर्यंत दम काढा. एक ती कसं आहे, कसली तरी स्ट्राईक आलती चॅनलवर, त्याच्यामुळे 12 ऑगस्ट पर्यंत थांबायला लागल. नाही काय करू शकत, उचापत्या तुम्हाला पाहिजे तशा. आज एखाद्याला जर मी खरंच काय बोललो उलट सुलट, तर प्लीज राग मानून घेऊ नका. असं समजा की त्या कापलेल्या एखाद्या बोकडाचा शाप लागला असेल, काहीतरी समजा, पण समजा. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला असं आमचा भाऊ लग्न झालं डायरेक्ट कुठं हॉटेल भाग्यश्रीला लग्न झालं की ह्यांचा भाऊ बायकोला घेऊन मटण खायला आला. एवढी तर गायच्या पोल्यांना पण तलप नसेल लागत. एक काम करा, आता तुम्ही लग्न कार्याच्या ऑर्डर पण घ्यायला सुरुवात करा. लोकांना दमच निघणा झालाय. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आलाय तोंडवर करून मटण खायला. अरे लाज तरी वाटली पाहिजे का नाही? आईचं दर्शन केलं की नीट हॉटेल भाग्यश्रीला जेवायला. क्वालिटी आणि क्वांटिटी जेवण कसं लागलं विचारा नाव जोडीला आमच्या. क्वालिटी आणि क्वांटिटी विचारायच्या त्या आधार कार्डवर बघा, जन्मतारीख विचारा. मला डाऊट यायला लागलाय. त्यांनी केलं असेल सोमडीत, तुम्ही करा कोंबडीत. डायरेक्ट मग नाद करते का, यायलाच लागतंय. येतील घरी. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेवायला? हॉटेल भाग्यश्री ही जी जोडप्यांची वाढलेली क्रेज आहे ती बघून म्हणजे तुम्हीच बघा, लग्न झालं की डायरेक्ट जेवायला आलाय तुम्ही. एक माझी भाग्यश्रीवाल्याला एक विनंती आहे, तुम्ही एक काम करा, पुढे ढावाळ जेवण चालू पाठीमागे तुम्ही हनीमूनची पण सोय करून द्या. आला की डायरेक्ट इकडून तुळजापूरवरनं देवीचं दर्शन वगैरे घेऊन मटण बिटण खाऊन हनीमून वगैरे करून डायरेक्ट घरी टांगा पलटी गोडा फरार. हॉटेल भाग्यश्री हत्ती आणला पण हत्तीशिवाय कामच नसते आपलं. हॉटेल भाग्यश्री डायरेक्ट हत्ती. डोनेशन भरून 4 वर्ष डिग्री करून MBA करून एक्सपिरियन्स इंटर्नशिप 1760 भानगडी करून ज्यावेळेस मी ही रील बघितली त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच विचार आला की भाग्यश्रीवाल्यानं सबस्टल धार सोडली डिग्रीवर. काल त्या हिंजवडीच्या ट्रॅफिकमध्ये 2 तास उभं राहिलेल्या मित्राला मी ही रील पाठवली. तो आता राजीनामा देऊन गावाकडे यायला तयार झाला. डिग्रीचं सोडाचं 2 मिनिटं जाऊ द्या की सगळ्यांनी हॉटेल टाकून चालणार कोणाचा, हा पण विषय. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्यांनी 2 करोडचं हॉटेल बांधलं, 50 लाखाचं इंटेरियर बनवलं, त्यांच्या आत्म्याला शांती कशी लागणार? काय तर म्हणे कस्टमरला अट्रॅक्ट करायला थोडाफार पैसा खर्च करायला लागतो. जुळतंय का? नाद करते का? यायलाच लागतंय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये प्रमोशन घेत नव्हतं, पण का प्रमोशन घेतलंय तुम्हाला माहिती आहे का? फक्त आणि फक्त मला भाग्यश्रीला जेवायला जायचं होतं. वार्षिक किरवार, वार्षिक किरवार. 3 महिने झालं, खरं सांगतोय 3 महिने झालं मी कॅलेंडर बघायचं बंद केलं. इंस्टाग्राम सकाळी ओपन केलं की कुठला ना कुठला हॉटेलवाला येतच असतो सांगत की आज शनिवार, आज शुक्रवार, आज रविवार. आता बऱ्याच लोकांना माहिती नाही की डायनासॉर कसे नष्ट झाले, म्हणजे कोणालाच माहिती नाही डायनासॉर नष्ट कसे झाले. पण मी तुमच्या भावानं सगळी गाणी वाजणार तुमच्यासाठी म्हणून मी शोध लावला की डायनासॉर नष्ट कसे झाले. त्या काळात एक भाग्यश्री हॉटेलवाला होता. खरं सांगतो त्या भाग्यश्री हॉटेलवाल्यानं असंच आज 2 कापले, आज 3 कापले म्हणून सगळे डायनासॉर अशी वळीनं कापायला सुरुवात केली. मग त्यानंतर असे नवीन हॉटेलवाले आले, त्यांनी पण ते सुरू केलं. ह्यांनी एवढे डायनासॉर कापले की अशाच प्रकारे डायनासॉर नष्ट झाले. साधं काम नव्हतंच त्यावेळेस. अश्मयुगीन काळातलं गारगोट्यांच्या आगीपासून चुलीवर बनवलेलं एकदम प्युअर डायनासॉरचं मटण दुरळा. आणि असाच मग रोज 4-5 डायनासॉरचा बेत करून त्यांनी डायनासॉर नामशेष करून टाकलं. आता ही बोकडं पण त्याच मार्गावर येते. आणि विषय तो नाही, विषय हा की माझ्या डोक्यात आत्ताच एक डाऊट आलाय की ही जर सगळी लोक बोकडच कापती ती पाटा कोण कापते?
खोट खोट बोलायचं नाही. आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज अख्खी फॅमिली आलेली आहे. पूर्ण अख्खी 25 जणांची फॅमिली आहे. खास पुण्यावर जेव्हा आलते क्वालिटी क्वांटिटी आय वल्लाला सगळे घेऊन आले लेकरं सगळे. पुण्यातल्या एकापेक्षा एक हॉटेलवाल्यांना जनाची नाही कमीत कमी मनाची तरी वाटली पाहिजे. प्लीज लका पुण्यावर माणसं फक्त तुळजापूरला जायला लागले ते पण ढावाळ जेवण करायला. बास झालं की बास. अजून त्या मटणात किती तूप टाकणार आहे? बंद करा तूप टाकायचं. हॉटेल भाग्यश्रीला सकाळनं 10 दुपारनं 7 डायरेक्ट शुक्रवारी 17चा बेत. किती? 17. भाग्यश्री तिरंगा 7777 जलपरी 1760 हॉटेल आहे ज्यांनी ढावाळ जेवण सुरू केलंय. तुमच्या या ढावाळ जेवणाच्या नादात शेळीला ढावाळ लागावं म्हणून तरी एखादं बोकाड शिल्लक राहू द्या म्हणजे झालं. मी रिसेंटली भाग्यश्रीला जायचा प्लॅन करतो त्यामुळे मी इंटरनेटवर जाऊन म्हणजे रील्सवर जाऊन फूड ब्लॉगरच्या रिव्ह्यू बघायला सुरुवात केली. त्यावेळेस मला कळलं की मी तिथं हॉटेल भाग्यश्रीला जाऊन तिथं त्या मालकाचं पाय ओढायची काही गरज नाही. ऑलरेडीच इंस्टाग्राम रील्सवर कबड्डी सुरू झाली. भाग्यश्री हॉटेलच्या इंस्टाग्राम पेजला 2,50,000 माणसं फॉलो करते ती. माझा एक सिंपल प्रश्न आहे, का आणि कशासाठी? बघा मी तुम्हाला सांगतो, कॅलेंडर नसेल तर तारीख कळती, हॉटेल बंद आहे का चालू आहे त्याची नोंद पण ठेवता येते. आणि त्याचं कसं आहे, ते एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे तो कोणासंग पण कोलॅबरेशन मारतोय. त्यामुळे काय झाले, काय दळभद्री लोक आहेत ते त्या हॉटेलला जाते तिथं जाऊन बघते ती की आपली रील व्हायरल व्हायला कोलॅबरेशन वगैरे मारायची सोय मिळते का. जर तसं काय झालं नाही किंवा मग 4 तास उभं राहून पण जेवण भेटलं नाही की मग त्याच्यावर निगेटिव्ह काहीतरी रील बनवायची, इंस्टाग्रामला टाकायची, व्हायरल होतीच ऑटोमॅटिक. आणि मग खाली लिहायचं रीलवर, जाऊ नका तिथं. हॉटेल भाग्यश्री अकराशात पाणी दिसतंय नुसतं. ढावारा जेवण जेवायला गेल्यावर रताळ्या त्यात पाणीच दिसणार ना, ग्रेव्ही नसती त्याच्यात. ती काय बटर चिकन आहे का? ह्यांच्यासाठीच मराठीत ती म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. तुझ्या जेवाची तळमळ मी समजू शकतोय. 2 तास उभं राहून पण जर नंबर नसेल येत तर मग तुला पाणीच दिसणार ना. क्वालिटी नाही क्वांटिटी नाही. आणि काय तर म्हणे क्वांटिटी नाही. आता काय 250 रुपयात तुला अक्क बोकाड लावायचं का ताटाला, मग तुला क्वांटिटी दिसल. परत येतात काय ह्यो फुकटच्या कोणाची तरी पार्टी असेल त्याच्यात जेवायला आलाय. नाही तोंड बघूनच कळतंय. ताटातली भाकरी बघूनच सांगतो ना की ह्यो परत काय जेवायला येणार. 4 टाइमचं एकदाच दचकल्यावर कशाला परत जेवायला येईल. हे बघा, एखाद्याला वाटेल की मी भाग्यश्रीवाल्याच्या बाजूनं का बोलतोय. बघा, त्यानं आधीच फॉर्च्युनर घेतली आणि मी एखादी व्हिडिओ बनवली म्हणून त्याच्या फॉर्च्युनरला काय सनरूप लागणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्याला पण रोस्ट केलं. हे बघा, चोऱ्या माऱ्या करत हिंडणाऱ्या किंवा नशा करून पडणाऱ्या तरुण पिढीपेक्षा हे कित्येक पटीने चांगलंच आहे. फक्त ही नरडीला येस्त वर्षी खाऊन जी नावं ठेवणारी लोक आहेत ना, त्यांच्या नरड्यात बोकडाचं हाडूका टाकलं पाहिजे. कृपया करून हॉटेल भाग्यश्रीला इमल खाणारे तर कोणी पण येऊ नका. अर्धी भाकर जाणार नाही भाऊ, तुमच्या पाया पडतो. मी येऊन चुकला, तुम्ही येऊ नका. बघितलं का, तुम्हाला जागच्या जागी प्रूफ दिला. हे आपल्या तरुण पिढीतली तपावा. तो भाग्यश्रीवाला त्यानं फॉर्च्युनर घेतली आणि ह्यो आपला विमल किंग. ह्याला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट सोशल मीडियावर येऊन गर्वानं सांगते. कुठं पोचली तरुण पिढी. खरं सांगतोय मित्रा, तुझ्या थोबाडाची लेवल पाक दही भात खायापर्यंत जाऊन पोचली आणि तू गेला तिथं मटण खायला. कशी जाईल तुला भाकरी? फायनली आम्ही आलो होतो भाग्यश्रीला 4 तास वेटिंगला थांबा म्हणतेस मालक लय ऍटिट्यूड दाखवते. जेवायला कुणीच येऊ नका. खरंच सांगायला आम्ही लातूरून आलतो पण जेव्हा खरंच कोणी येऊ नका इथं. ह्यो बघा, ह्यो लातूरचा आमदार भाग्यश्रीला जेवायला. अरे ये रताळ्या, तू नीट उभा तरी राहा आधी. फायनली तू आलाय भाग्यश्रीला. तुझ्या घरी आलता का ते इन्व्हिटेशन घेऊन? हे पत्र घे आणि माझ्या भाग्यश्रीला जेवायला ये. ह्याला 4 तास जेवायला वेटिंग लागलं कारण तो भाग्यश्रीवाला टेबलवर झोपला. मला काय म्हणायचंय भावा, कशासाठी हे छपरी चाळे? अशा वागण्यानं तुला घरात रिस्पेक्ट भेटायची नाही. इकडे तर लय लांबची गोष्ट आहे. नमस्कार मित्रांनो. कुठून? लातूरहून. अहो कुठून? अरे लातूरहून. अहो कुठून? लातूरहून. काही लोकांना प्रश्न पडलाय की हे खाली का वाकलंय. बघा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा ताण ह्याच्यावर जास्त पडलाय, सगळ्यांपेक्षा जरा एक्स्ट्राच पडलाय, त्याच्यामुळे त्याचं खाली वाक. समजलं का तुम्हाला? खरं सांगतोय तुम्हाला, न्यूटननं जर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध नसता लावला तर 100% 110% सांगतोय की ह्यांनीच लावला असता. फक्त आणि फक्त एवढंच कारण आहे, जेवायला गेलं की अशी करते ती. बघितलं का तुम्ही? त्याच्यामुळं म्हणून मला जेवायला जावं वाटणं झालं. प्लीज नका असं करू कस्टमर सोबत, असं कुठून नका. प्लीज नका असं करू. नाही चांगलं वाटत, नाही गॉड दिसत ती. तुम्ही याचाल ट्रेंडिंगला मला माहिती आहे, पण मग ते कस्टमरला इरिटेट होतं. म्हणून तर मी येणार झालोय. तिकडं भाग्यश्रीला जाणार आहे, पण तुमच्याकडं बघू येऊ शकतो, काय गॅरंटी नाही. हा व्हिडिओ एवढा शेअर करा मित्रांनो की जलपरी हॉटेल 77 काय असेल ते, भाग्यश्री तिरंगा, जेवढी पण ढवारा जेवण देणारे जेवढी पण हॉटेल आहे ते त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. कुठल्या जरी हॉटेलनं, म्हणजे कोणत्या पण हॉटेलनं या व्हिडिओ खाली कमेंट केली तर मी स्वतः तुमच्या हॉटेलमध्ये येऊन स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार. डायरेक्ट व्लॉग हॉटेलला जाऊन. मराठी माणसाला कसा सपोर्ट करतो, आतापर्यंत तुम्ही रोस्ट व्हिडिओ बघितले असतील, पण सपोर्ट करतो कसा बघायचा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यांची कमेंट द्यायची वाट बघतोय मी, मग तुम्ही सपोर्ट बघा.
भावांनो, वन लास्ट रिमाइंडर, विक्रांतचा अवेटर सॉफ्टवेअर 100% फ्री आहे. नो कीज, इन्स्टंट ऍक्सेस. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जॉईन टेलिग्राम चॅनल आणि सगळ्यांच्या आधी फ्री सिग्नल्स मिळवा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही. सगळी गाणी वाजणार, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.